हॅलो एव्हरीवन, आजचा मिनी व्लॉग फार इंटरेस्टिंग असणार आहे, कारण का मी तुम्हाला दाखवणार आहे की जे तुम्ही इंस्टाग्रामवरती एकदम ग्लॅम मॉडेल्स आणि एकदम भारी भारी व्हिडिओ शूट्स बघता, तर त्याच्या मागची रियालिटी काय असते. सो मी निघाले होते पुण्यावरून थेट साताऱ्याला 2 दिवसांसाठी. हा माझा फर्स्ट डेचा लुक होता. अंजली आणि अजिंक्यनी कमाल मेहनत करून कमाल आउटपुट आणलेलं आहे, जे तुम्ही ऑलरेडी अर्ध कामाच्या पेजवरती बघितलं असेल. आणि जो सेकंड लुक आहे त्याचे फोटोज मी लवकरच माझ्या पेजवरती टाकेन. सो असंच छान माझा पहिला दिवस संपला. आणि नेक्स्ट डे अर्ली मॉर्निंग मी गेले होते एका एक्झाम डेसाठी, म्हणजे जे मेकअपचे एक्झाम्स असतात त्याचा लास्ट डे होता आज. सो मला एका स्टुडंटनी बोलवलं होतं. सो बेसिकली स्टुडंटसाठी मी फार कमी वर्क केलेलं आहे. सो आज खूप मजा येणार होती. सो अर्ली मॉर्निंग गेल्यानंतर काहीच ब्रेकफास्ट केला नव्हता, म्हणून रेडबुलनी किक स्टार्ट केली. आणि इथे बघू शकता तुम्ही, लिटरली 35 स्टुडंट्स होत्या आणि त्यांच्या 35 मॉडेल्स. इट वॉज फुल ऑफ केऑटिक सिच्युएशन. आणि अर्धा दिवस तर गेला आणि मग लंच ब्रेक झाला. लंचमध्ये खूप छान छान काही आयटम्स होते, बट एक मॉडेल असल्यामुळे आपण जास्त नाही खाऊ शकत, कारण का टमी बाहेर येते. त्यासाठी मग इथे एक 4 घास खाऊन मनाचं समाधान केलं. आणि चेरी ऑन द केक वॉज दिस गरम गरम गुलाबजामुन आणि व्हॅनिला आईस्क्रीम. ते खाऊन फार मजा आली. नंतर सुरू झालं सेकंड हाफ, आणि याच्यात पटपट पटपट मेकअप, हेवी ज्वेलरीज, ड्रेपिंगसाठीची गडबड आणि फिटिंग्सची गडबड, हे सगळं चालू होतं. तर सांगायचं काय, काही लोकांना असं वाटतं की मॉडेल बनणं आणि मॉडेल प्रोफेशन किती भारी आहे, किती सोपं आहे. डेफिनेटली भारी आहे, पण यात सुद्धा खूप जास्त हसल आहे. स्वतःला कॅरी करण्याची, स्वतःला मेंटेन ठेवण्याची, स्वतःला प्रूफ करण्याची. आणि या सगळ्या केऑटिक सिच्युएशनमध्ये तुम्ही बघू शकता इथे सना कोपऱ्यात बसलेली मस्तपैकी तिचं पहिलं आवरून झालेलं, तर छान व्हिडिओज काढत. तिला बघून तर मला फार मज्जा येत होती. आणि आता सध्या आहे ना, हे मेकअप आणि मॉडेल्स हे आजकाल खूप पाहायला मिळतं, पण मी लिटरली जेव्हा 5 वर्षांपूर्वी सुरू केलं होतं तेव्हा फार कमी होतं. आणि 5 वर्षा आणि 5-6 वर्षापूर्वी ज्या गोष्टी होत्या त्या आता खूप बदलल्या आहेत, खूप अपग्रेड झालेल्या आहेत. सो विथ टाईम मी सुद्धा इव्हॉल्व्ह होत गेले. बट खरं सांगायचं की जर 5-6 वर्ष या फील्डमध्ये मी असेन तर खूप मिक्स्ड माझे एक्सपिरियन्सेस आहेत, खूप बेस्ट, खूप वर्स्टसुद्धा. सो डिपेंड्स आपण कुठे कुणासोबत काम करतो, या गोष्टींचा पण फरक असतो. आणि त्यानंतर सगळ्यात टफ पार्ट असतो हे म्हणजे सगळं अंडू करणं, पण त्यानंतरचीच सगळ्यात बेस्ट फिलिंग असते, एकदम रिलॅक्स वाटतं. आणि मग आता आम्ही आजचा दिवस संपून निघालो घरी. व्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. बाय.